हॅलो, तुम्हालाही काहीतरी भन्नाट आणि क्रिस्पी असं खाऊ वाटले तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. पहिल्यांदा ना कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. त्याच्यानंतर सोयाबीन ना याच्यामध्ये टाकायचे, उकळवून घ्यायचे छानपैकी. एका पातेल्यामध्ये ना थंड पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ते काढून घ्यायचे. थंड झाल्यानंतर त्याच्यातलं सर्व पाणी ना स्क्वीज करून टाकायचं. त्याच्यानंतर त्या सोयाबीनला की आपलं जे कॉर्नफ्लॉवर असतं त्याच्याने छानपैकी असं कोट करून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट, थोडासा कढीपत्ता, थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर चिंग्सचा चिकन 65 मसाला किंवा तुमच्याकडे जर सोया चिली मसाला असेल तर तो याच्यामध्ये टाकायचा. ते छानपैकी असं कोट करून घ्यायचं. याला एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. त्याच्यानंतर ना हे एक एक करून सोयाचे चंक्स आहे ते याच्यामध्ये टाकायचे. असे हलवून घ्यायचे, कडक असे तळून घ्यायचे, क्रिस्पी होईपर्यंत याला तळायचं. त्याच्यानंतर हे काढून घ्यायचे एका ताटामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना चाट मसाला टाकायचा टँगी फ्लेवरसाठी, थोडासा कोबी टाकायचा गार्निशिंगसाठी. नक्की ट्राय करा. थँक्यू, बाय बाय.